साखर उतार्यात चोरी करताय, वजन काट्यामध्ये घोटाळे करताय, तोडणी वाहतुकी खर्चामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करताय. पृथ्वीवरती कल्पवृक्षासारखं ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना किती वर्ष अजून ही लूट सहन करायची? आज या ठिकाणी मराठवाड्यातला शेतकरी पेटून उठलेला आहे. कारखाने बंद पाडलेले आहेत आणि प्रत्येक कारखान्यानं किमान 5,000 रुपयापर्यंत हा दर दिला पाहिजे यासाठी आवाज उठवलाय. शेतकरी बांधवांनो, हातामध्ये रुमणं घ्यायची वेळ आहे. ऊसासारखं कल्पवृक्षाचं पीक पिकवल्यानंतर देखील घरावरचं कर्ज उतरत नाही. कुठलं कर्ज फेडायचं? ट्रॅक्टरचं कर्ज अंगावर आहे, घर बांधल्याचं कर्ज आहे, पोरांच्या शिक्षणाचं कर्ज आहे, ऊस पिकाचं कर्ज आहे. या कर्जबाजारी अवस्थेतून बाहेर निघायचं असेल तर घामाचं दाम मिळालं पाहिजे. या ऊसासाठी FRP लागू असल्याची बात करतात. केंद्र सरकार FRP मध्ये रिकव्हरीची चोरी करून फसवणूक करत आहे. साखर कारखाने स्वतःच चोरी करत आहेत. एका सरकार स्वतंत्र यंत्रणा साखरेचा उतारा नोंदवण्यासाठी निर्माण करत नाही. साखर कारखानदारांना पाठीची घालण्याचं काम हे शेतकरी द्रोही सरकार या ठिकाणी करत आहे. आवाज आता उठवलाच पाहिजे. गावागावामध्ये ऊस उत्पादक जागवला पाहिजे आणि साखर कारखान्यांवरती धडक मारून आपल्या हक्काचा पुकारा केला पाहिजे. त्यासाठी जागे व्हा. कुठे गेली रंगराजन समिती? त्या रंगराजन समितीने शिफारसी केल्या. त्या शिफारशीची अंमलबजावणी का केली जात नाही? रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला कुठे गेला? FRPच्या बद्दलचे आदेश कुठे गेले? सरकार या चोरांना पाठीशी घालतंय. या साखर सम्राटांना धडा शिकवण्यासाठी रस्त्यावरती उतरायची वेळ आलेली आहे. 1 तारखेला परभणी जिल्ह्यातील सायखेडा कारखान्यावरती धडक मारा. ठाम धरणं मांडून त्या ठिकाणी बसा. माजलगावातले कारखाने बंद आहे. पाथरीतल्या कारखान्यांविरुद्ध आवाज उठवलेला आहे. सोनपेठ तालुक्यामधील आणि गंगाखेड तालुक्यातील ऊस उत्पादकांनी सुद्धा आता जागं झालं पाहिजे. आपला हक्काचा लढा जोपर्यंत ऊसाला न्याय्य भाव मिळत नाही, 4,000 ते 5,000 रुपये टनाला भाव मिळत नाही, तोपर्यंत मागं हटायचं नाही. आपला निर्धार पक्का ठेवला पाहिजे. सहभागी व्हा. किसान सभेचं तुम्हाला हे नम्र आवाहन आहे. 18 पगड जातीतल्या शेतकरी बांधवांनी पक्ष, संघटना, सर्व भेदभाव सोडून ऊस उत्पादक शेतकरी या नात्यानं एकत्र आलं पाहिजे. कामगारांनी त्याला साथ दिली पाहिजे. काय दिलंय कामगारांना? त्रिपक्षीय कराराची कुठल्याच खासगी कारखान्यानं अंमलबजावणी केलेली नाही. कामगारांची लूट करायची, शेतकऱ्यांची लूट करायची. हे किती दिवस चालू द्यायचं? आता लढा पुकारलाच पाहिजे. हातामध्ये रुमणं घेतलंच पाहिजे. एकजुटीची मशाल पेटवलीच पाहिजे. सहभागी व्हा. प्रचंड संख्येनं सहभागी व्हा.